नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल्स फार्मर्स या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे भाषण अतिशय बहुरंगी झाले। त्यांनी जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके व मनसेचे आमदार शरददादा सोनवणे हे दोघांचेही कौतुक केले। परंतु मनसेचे आमदार एक है लेकिन नेक है, अतिशय प्रामाणिक आमदार तुम्हाला लाभलाय, हे आई शपथ खरं सांगतोय, अशा प्रकारचं प्रतिपादन पटेल यांनी केलं आहे। पटेल नेमकं काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। शरदराव अजिबात काळजी करू नका, नेक आहे, दुमतच नाही का तर एवढ्याच्या समोर सांगितलं तुम्हाला की तुम्ही आई शपथवर खोटं बोललो ना। मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की हा आमदार काहीही मागितलं नाही। मागितलं काय तर इथून वाहतुकीची सोय 4 लाईन कशी करून देता येते का, आणि पंतप्रधानाकडे बी तेच मागतंय आणि मुख्यमंत्र्यांकडे ते बोलायला मला काही आता ताई अजून तुमचं काही दिसलं नाही। तुम्ही ती शिष्टमंडळ घेऊन घ्या पुढच्या वेळेस समजेल ताई तुम्ही ते असं बोलता होता। त्याच्यामुळे माझं नारदाचं काम आहे नारायण। मी माझ्या कामात मी यशस्वी आहे एवढं सांगतो। आणि तात्याने मला 3ऱ्या वर्षी बोलवलं, तात्या पुढच्या वर्षी तर दुसरं बोलवा कोण तर मीच आहे, काय कमाल आहे आता। बघू आता पुढच्या वर्षी तुमचं जर समजा आशीर्वाद असला तर पुढच्या म्हणजे शरदराव काय म्हणले, शरद सोनवणे काय म्हणले, पाशा पटेल मंत्री व्हायचा काबिल माणूस आहे। काय शरदरावच्या तोंडात साखर, गुळ, लोणी, गाईचं तूप आणि त्यांच्या जिभेला यश येऊ द्या, मग मी बी तू बघू आपण पुढच्या आपण नंतर बघू।